बार्शी शहर पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 454, 380, 201, 413, 34 व 75 प्रमाणे दाखल दिवसा घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची उकल करून मध्य प्रदेश येथून रेकॉर्डवरील सराईत आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, प्रकाश कारेटकर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, अनिश शेख व चालक समीर शेख सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी करून गुन्ह्यातील मुद्देमाल व तांत्रिक पुरावा, सीसीटीव्ही फुटेज आदी हस्तगत करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर गुन्ह्यातील आरोपींना 19 एप्रिल 2023 रोजी अटक करण्यात आली होती। तेव्हापासून सर्व आरोपी हे अद्यापपर्यंत न्यायालयीन कोठडीतच होते। पवन उर्फ भुरा रामदास आर्य वय 38, 7 वर्ष कारावास, 2000 रुपये दंड। मनोज कुमार ठाकुरदास आर्य वय 32, 5 वर्ष कारावास, 2000 रुपये दंड। देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर वय 37, 5 वर्ष कारावास, 2000 रुपये दंड। दीपेंद्र सिंह उर्फ चिंटू विजय सिंग राठोड वय 41, 7 वर्ष कारावास आणि 5000 रुपये दंड। सर्व राहणार इंदोर, मध्य प्रदेश। सर्व आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी सबळ पुरावा गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते। यावेळी वरील आरोपींकडून एकूण 7 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।